नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पॅन कार्ड कसं काढायचं आहे तर याबद्दलची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये तुमचं नवीन पॅन कार्ड हे काढू शकता, तेही फ्रीमध्ये काढू शकतात. आता हे कसं काढायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला Googleवरती यायचं आहे. Googleवरती आल्यानंतर इथं आपल्याला ई फिलिंग असं नाव टाकायचं आहे. व्यवस्थित बघून घ्या, इथं आपल्याला ई फिलिंग असं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर पहिलीच लिंक ओपन होईल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज हे ओपन होईल. तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला खाली लोटायचं आहे, खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं बघा एक 4 नंबरला ऑप्शन देण्यात आलेला आहे इन्स्टंट ई पॅन. इथं भरपूर ऑप्शन आहे, तर यामध्येच एक 4 नंबरला ऑप्शन आहे इन्स्टंट ई पॅन. तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज हे ओपन होईल. तुम्ही इथं पाहू शकता. तर इथं तुम्हाला पुन्हा खाली यायचं आहे, खाली लोटायचं आहे. इथं खाली आल्यानंतर इथं बघा तुमच्यासमोर 2 ऑप्शन आलेले आहे. गेट अ न्यू ई पॅन आणि दुसरा आहे चेक स्टेटस डाउनलोड पॅन. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं गेट अ न्यू ई पॅन या नावावरती क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज हे ओपन झालेलं आहे. तर तुम्हाला आता इथं बघा 4 स्टेप दाखवलेले आहेत. तुम्हाला ह्या 4 स्टेप पूर्ण करायच्या आहेत, तरच आपलं पॅन कार्ड हे निघणार आहे. आता इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खाली यायचं आहे. खाली इथं आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारलेला आहे. आता तुम्हाला तुमचा इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं एक चेक बॉक्स लावायची आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आणि इथं एक चेक बॉक्स लावल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल. तर इथं तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं एक चेकबॉक्स लावायचे आहे. त्यानंतर इथं जनरेट आधार ओ-टी-पी या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा काही अशा प्रकारे पेज ओपन होईल. तुमच्या आधार कार्डवरती एक ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं टाकायचा आहे. जो मोबाईल नंबर तुमचा आधार कार्डला लिंक असेल तर त्या नंबरवरती हा ओ-टी-पी जाईल. तर तो ओ-टी-पी इथं टाकायचा आहे. त्यानंतर इथं चेकबॉक्स लावायचे आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला कंटिन्यू या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल. इथं तुमची संपूर्ण डिटेल माहिती ओपन होईल. तर इथं तुम्हाला पुन्हा खाली यायचं आहे. एक चेकबॉक्स लावायचे आहे आणि कंटिन्यू या नावावरती क्लिक करायचं आहे. तर आता तुमचं पॅन कार्ड जे आहे तर हे जनरेट झालेलं आहे. आता तुम्हाला तुमचं पॅन कार्ड हे डाउनलोड कसं करायचं आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड हे डाउनलोड करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं हा 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि कंटिन्यू या नावावरती क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं कंटिन्यू या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डवरती एक ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि खाली इथं तुम्हाला कंटिन्यू या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमचं जे पॅन कार्ड आहे तर हे ऑटोमॅटिकली इथं दाखवलं जाईल. हे पॅन कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही इथं पॅन कार्ड डाउनलोड या नावावरती इथं एक साईडला ऑप्शन आहे बघा. इथं तुम्हाला व्ह्यू ई पॅन आणि त्याच्याच पुढं इथं डाउनलोड ई पॅन नावाचं एक ऑप्शन आहे. तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं पॅन कार्ड जे आहे तर हे तुम्ही इथं डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं पॅन कार्ड हे तुमच्या मोबाईलवरून अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये काढू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.